मनसेचे नेते राज ठाकरेंच्या भाच्याचं दादरमध्ये लग्नाला राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती। दादरमधील राजय शिवाजी विद्यालयामध्ये लग्नाचं आयोजन। विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा संवाद। यावेळी दिसलं खेळीमेळीचं वातावरण। राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नामध्ये हर्षवर्धन पाटील यांनीही लावली हजेरी। राज ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील दिसले एकत्र। पुण्यामधल्या भीमथडी जत्रेमधून शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। जत्रेला येण्याचं फडणवीसांना निमंत्रण, तसंच बीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचीही विनंती। मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर परिवहन मंत्री सरनाईक हे ऍक्टिव्ह मोडमध्ये। सरनाईकांकडून खोपट एसटी बस स्थानकांची पाहणी। गाड्यांना उशीर होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांची केली कान उघाडणी। मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर पहिल्यांदाच कणकवली। फुलांची उधळण करत नितेश राणे यांचं स्वागत। मंत्री माणिकराव कोकाटे यांचं घरी सुद्धा स्वागत। कुटुंबियांकडून माणिकराव कोकाटे यांचा औक्षण। मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष। उत्साही कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये मोठी बॅनरबाजी। मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर इंद्रनील नाईक प्रथमच यवतमाळ शहरामध्ये दाखल। बस स्थानक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार केपी पाटील यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट। निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये गेलेले केपी पाटील पुन्हा एकदा महायुतीमध्ये येणार का, अशी ही चर्चा। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। खासदार विशाल पाटील यांची माहिती। अलमट्टीच्या उंचीबाबत जल आयोगाला सुद्धा पत्र लिहिल्याची माहिती। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या 30 आंदोलकांवरती गुन्हा दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन करताना जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कारवाईला वेग। राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक। विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पत्र। धनंजय मुंडेंना अटक करावी, तसंच त्यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्याची मागणी। शहापूरमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाच्या समोर सेल्समनवरती गोळीबार। उपचाराच्या दरम्यान सेल्समनचा मृत्यू। गोळीबार करणारे दुचाकीवरून येत बॅग घेऊन फरार। कल्याण कोर्टामध्ये राजरोसपणे बंदूक घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल। एबीपी माझाच्या बातमीनंतर महात्मा फुले पोलिसांकडून कारवाई। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये भर दिवसा बिबट्याचं दर्शन। नाशिकमध्ये भीतीचं वातावरण। भंडाऱ्यामध्ये गावाकडे जाणाऱ्या तरुणांच्या गाडीसमोर अचानकपणे पट्टेदार वाघाचं दर्शन। वाघ गाडीच्या शेजारून निघून गेल्याच्या नंतर तरुणांनी सुटकेचा श्वास टाकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।